नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यासह परिसरातील पर्यटनावर पोलीस प्रशासनाकडून 31 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांनीही या संदर्भात संमिश्र प्रतिसाद दिला आहे। इगतपुरी मधल्या उंटदरी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास काजळे यांनी। नाशिक जिल्ह्याची चेहरापुंजी आणि इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे उंटदरी। या परिसरामध्ये अनेक पर्यटक जे असतात, ठाणे जिल्हा असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागातून हे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिकांना देखील पर्यटकांमुळे रोजगार उपलब्ध असतो, परंतु पुण्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील 36 पर्यटन स्थळांवरती पोलिसांनी आणि त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बंदी घातलेली आहे। अनेक पर्यटक तरी देखील इगतपुरी तालुक्यातील कसारा घाटमाता परिसरामध्ये फिरायला आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं त्यांना काय वाटतं। आता सर्वात महत्त्वाचं, इगतपुरी तालुक्यातील वातावरण कसं वाटतं? वातावरण तर खूप छान आहे इथलं। कधीतरी कामाला सुट्टी असल्यामुळे शनिवार रविवार आम्ही येतो इकडे फिरायला। खूप छान वाटतं इकडं। तरी पण इकडे त्यांनी पर्यटन स्थळे बंद नाही केली पाहिजेत, त्याच्याने ग्रामीण लोकांच्या पण रोजगारचा पण प्रश्न येतो। बाकी वातावरण तर छानच आहे इकडं। आता इकडचं वातावरण तर चांगलं आहे, मस्त आहे। मला मस्त रविवारी मस्त फिरायला चांगलं आवडतं इकडं। आणि कसं आहे, आपली स्वतःची पण आपण काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे पोलीस कशासाठी असतात का बाबा, तुमची पण सुरक्षा चांगली असते, बस त्याच्यासाठी ते बंदिस्त घालतात। पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे का, कारण आपला आज संडे म्हणून आपण फिरायला येतो। एकंदरीत जर बघितलं तर पर्यटकांकडून देखील संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे। पर्यटन चालू राहायला पाहिजे, स्थानिकांना रोजगार देखील भेटला पाहिजे, त्याचबरोबर पर्यटकांनी स्वतःची आणि कुटुंबाची देखील काळजी घेतली पाहिजे असं आव्हान पर्यटक तर करतच आहेत, परंतु पोलीस प्रशासन देखील हे आव्हान करत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल, तेथील जे पर्यटन आहे ते काही प्रमाणात देखील चालू केलं पाहिजे अशी पर्यटकांची इच्छा ही पर्यटकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे इगतपुरी तालुक्यामध्ये येणारे जे काही पर्यटक आहेत त्यांच्यामुळे स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो आणि त्याचबरोबर प्रशासनाने देखील जे काही बचाव पथक आहेत ते देखील इगतपुरी तालुका असेल, धबधब्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तैनात करणं गरजेचं असल्याचं पर्यटकांकडून बोललं जाते। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।